रामया मंडल रामया मंडल रामया मंडल रामया मंडल रानया गुणाला वतीच्या या बाळाला या देवाला या पंढरीच्या या धन्याला देवा ये सायाला पांडवाच्या या दाराला आनंदाच्या या भारात मी तो म्हणी कुणाला या बाळाला शिव मूळ या गणाला गणपतीला या नमून सरस्वती या वंदून शिव मारली कुणाला शिव माझ्या या रामाला या देवाला सत्यपती आवडतेला सत्यपती आवडतेला रामाच्या या माऊलीला अंजनीच्या या बाळाला मारुतीच्या या स्वारीला देवय सायाला वनी तोचली कुणाला या माझ्या नाताला या नाताला या मृती दत्ताला या मृती दत्ताला या दत्ताला या मृती दत्ताला माझ्या वाटेला मधुर पल्ल्याला जाती माझ्या धर्माला जाती माझ्या धर्माला धर्माच्या गाण्याला धर्माच्या गाण्याला मधुर पल्ल्याला काशीनाथ नगराला काशीखंडचा महाराज काशीखंडचा महाराज शेवटवासी नगराला शेवटवासी नगराला शेवटवासी नगराला कोकण या पाट्याला बघा काशीखंडचा महाराज देवकळशी निघून कुठे गेला वाशी नगराला हे जाता रे बाबा निघून आला ह्या डोण्याच्या मागणं त्या ठिकाण्याला कशासाठी आला सदेवगात 9 लाख दिली 10वी कंडकाची देवाने काबीज केली राहिला मुलुक कुठला 14 चाळ कोकून त्या ठिकाण्याला आता 14 चाळ कोकून काबीज करायचंय कुणाला करशीदाला म्हणून देवा कर्जिदाने काय केले अगा त्याच वेळेला देवकरशी डोण्याच्या मागणं कुठं आला गावच्या शिवेला कडच्या पालगावला झाला गावच्या शिवेला माझा गावडा प्रगतीचा पुतळा प्रगतीचा पुतळा प्रगतीचा पुतळा दिवसाचा दिवस दिवसाचा दिवस चालून तो आल्याला चालून तो आल्याला बघा दोन्या गावडा निघून आला या कळम्या बसगावच्या रानाला 3 गावच्या शिवला
डोण्यानं मनाचा विचार केला. काय बरे आज यमखंडी मुलूक मी काबीज करून आलोया. होय होय मेंढ्या चारी थुपीत आणलेल्या, होत्या बरे पायी चालीत आलेला, शिनून दमून आलेला डोण्याने काय केलं? काय केलं रे बाबा त्या ठिकाण्याला नोकरीचं जाळं टाकलं त्या 3 गावच्या शिवला. होय होय जाळ्यावरती घोंगड टाकलं. आणि डोण्याने पाठ लावली ह्या नोकरीच्या जाळ्याला बघा, चालून शिनून दमून आलेल्या डोण्याला काळ झोप लागली. त्या 3 गावच्या शिवला पण देवा करशिदाने मनाचा विचार केला. एवढी संधी साधली त्या करशिदानं. या देवा कर्जिताने हे काय केलं तुम्ही सांच्या येळेला बघा, म्हणजे डोण्याला झोप लागायला आणि देवा करशिदाने विचार केला. काय बरे आता आपण कुठं आलोय? 14 चाल कोकणाला बरे का 9 लाख दिली की 10वी खंड काशी म्या काबीज केली. मुलूक राहिला हा 14चा कोकण बर का. म्हणून देवा कर्जिताने मनाचा विचार केला म्हणून या कोकण्या देशाचा सुकून बघण्यासाठी देवाने काय केलं ते हा जाग्याला या मावखऱ्या भगवंतानं देवा करिशिदानं 7 कडचा 7 कुलपाचा वारू शिनगारला. आणि बरे वारूवर तर स्वार झाला. होय होय 3 गावच्या शिवेला 3 गावच्या शिवेला गावच्या शिवेला 3 गावच्या शिवेला वारू लागला खेळवायला गरब्या 5 गावराना. गरब्या 5 गावरानाला कोकण्या या भागाला. कोकण्या या भाग्याला सुकून लागला बघायला. बघा, कोकण फाट्याचा सुकून बघत असताना त्याच वेळेला काय प्रकार घडला त्या ठिकाण्याला खेळतेल्या वारूचा उजवा पाय रुतला. आणि बरं कुठं या 3 गावच्या शिवाला कणव्या 5 गावच्या रानाला. देवा कर्जिदाता रे बाबा वारूचा पाय रुतला त्या ठिकाण्याला देवा करशिदाने मनाचा विचार केला. पहिल्या सती योगाला काय विचार केला मनाला सुकून चांगला झाला. आता काय करायचं उजवा पाय माझ्या खेळतेल्या वारूचा रुतला त्या कोकण भागा चांगलाच आहे. चुकून चांगला झालाय आपल्याला त्याच वेळेला त्या टायमाला देवाने सुकून बघितला होता तसा मावखोऱ्या भगवान लुकुरीच्या जाळ्यात गुप्त झाला. माहिती नव्हतं हे कुणाला आता डोण्याला काय माहिती असणार? नाही बर का जमखंडी म्हणून तो काबीज करून आला या कणव्या 5 गावच्या रानाला. 14 चाळ कोकणाला त्याच वेळेला त्या टायमाला जसा देव गुप्त झाला दुष्कवला दिवस वर्त कलाटला. आणि बरे बघा तिन्ही म्हणजे मेंढर कोकण मिसळायचा वेळ आला. दोन्ही हाड पडून जागा झाला त्या ठिकाण्याला डोण्याने मनाचा विचार केला. विचार केला या मनाला विचार केला देणारा त्या पचकावे रानाला त्या पचकावे रानाला गावे रानाला 3 गावच्या शिवेला कणव्या 5 गावे रानाला 3 गावच्या शिवेला. चंद्याने उठेला चंद्याने उठेला गोळा केल्या त्या गोळा केल्या निघुने जो चालला निघुने जो चालला. बघा हो तरतेल्या मेंढ्या गोळा केल्या. आणि बरे दोन्ही हडबडून जागा झाला. मनाचा विचार केला दिवस बुडाय चाललाय. आता काय करायचं टाइम राहिलेली नाही. निघून जायचं वाशी नगराला म्हणून त्याने काय केलं त्यापूर्वी पहिल्या सती योगाला काय केलं त्या ठिकाण्याला नोकरीचं जाळं होतं ते उचलू लागला. आणि बरे नोकरीचं जाळं उचलत असताना त्याच्या तळ हाताला दगडाची गुंडी लागली कणब्या 5 गावच्या रानाला. दोन्ही गावड्यानं ध्यान मनाचा विचार काय केला देवा ओ त्या दगडाने किती काढून तेवढं मला कारलं. पिडून तेवढं मला पिडलं त्या ठिकाण्याला आज किती जागी टाकलो तरी पण हा दगड माझ्या जाळ्यात. काय बरे का
म्हणून त्यानं रागाने काय केलं तुरीच्या जाळ्यात तोंड सोडलं बरे का आणि ती दगडाची गुंडी हातात घेतली आणि त्या टायमाला मागे तोंड करून म्हणजे उगावतं तोंड करून ती दगडाची गुंडी फेकली झाल्यानं दगडाचा गुंड टाकून दिला ह्या तीन गावच्या हशिवला बघा, देव पडल्यापुरता पडला आणि होता तसा नोकरीच्या जाळ्यात येऊन बसला बरे का कोण्यानं नोकरीचं जाळं लावलं माथ्याला तोंड केलं म्हणजे उगावतं तोंड सोडलं आणि मावाचं तोंड केलं निघून या चालेला गाभारे गाला लागेना दादा नेरा लागा वाची दादा नेरा तुझे पल्ल्या लागा नवया तिने नवया तिने सांजे लागा सिद्ध्या बघा जातीचं विरुद्ध जातीच राहिलं पाहिजे होय आज धनगराला सुकून कोणाचा असतो पुन्हा जबरे आता नवतनी सांजायला जर आपण जर जायचं म्हटलं तर मेंढराचा सुकून बघावा लागतो जसा वाशीच्या गामदरीला गेला तसा डोण्याने विचार केला नवतिनी सांजायला गावच्या धनगराची मेंढर कुठं असतील का गामदरीला म्हणून मनाचा विचार केला त्या ठिकाणाला कारण तानपी कुकरी मेंढ्याशनी मिसळायच्या वेळेला कोकऱ्याचा आणि मेंढराचा आवाज होतो या आणि बरे त्याच वेळेला त्या टायमाला नवतिनी या सांजेला संध्याकाळ वेळेला नवतिनी या सांजेला संध्याकाळ वेळेला याचा धगे डोण्याला लागावला माझा गावला गिरेला जमाने गेले देहाचा सुकून लागला गेला खायल्या बाजूला वाशीला धानगराला जसा गावाच्या खात डोण्या गेला तसा मेंढ्याचा सुकून घेऊ लागला जसा डोण्या पुजारी मेंढ्याचा लागला होता सुपूल घ्यायला संध्या सांच्या पारल्या वेळेला तांबडी कुकरी मेंढ्याची मिसळायच्या वेळेला कोकड्या मेंढराचा कालवा होतो या होय होय कुठेतरी या गावलेल्या मेंढ्या असतील गावच्या धनगराच्या म्हणून डोण्या गावड्यानं मनाचा विचार केला मेंढ्याचा सुकून काय डोण्याला लागना डोण्याने काय केलं त्या जाग्याला गेला गावाच्या गावदरीला होय तर काही लोक होती त्या ठिकाण्याला त्या लोकांनी काय रे बाबा विचारू लागला त्या जाग्याला अरे बाबानो हो गावच्या धनगराची मेंढर कुठची असतील डोण्या गावड्याला आला होता मेंढराचा चुकून काढायला त्याच वेळेला गावातल्या लोकांनी सांगितलं की असाच गावाच्या खायल्या बाजूने कुठं निघून जा गावा वैल्या बाजूला गावा वैद्या बाजूला गावा वैद्या बाजूला गावा वैद्या बाजूला गावा वैद्या बाजूला वे माझ्या या माझ्या या ठिकाणा ताईयो शेंडे गागा माकोची ओरडला मागुजियो रानगा देवाला घालून गा देवाला घालून बघा गावातल्या लोकांनी सांगितलं डोण्या पुजाऱ्याला असं तर निघून जायचं गावा वैल्या बाजूला म्हणजे गावाच्या खायल्या बाजूने गावदरीने असा निघून जा वाटतं उमाच्या टेकाला संताजी शेंडगा माकोजी रानगा दोघांचं मेंढवड आहेत रे बाबा त्या उमाट्याच्या टेकाला डोण्याला ऐकून घेतलं तसा मेंढ्याचा मोहरा केला 100 मेंढ्याचं खाण मागल्या बाजूला तसा डोण्या निघून कुठे गेला या गावा वैल्या बाजूला उमाट्या टेकाला पुजारी निघून गेला त्या जाग्याला त्यावेळेला लवतिनी सांजला तांपी कुकरी मेंढ्याशी मिसळून पाजणी पाजून संताजी शेंडगानी माकोजी रानगा ते गावचं 2 धनगर मेंढवाड्यात मेंढ्या घालून पेढेचं तोंड बांधायला लागलं एवढ्या वेळेत रे बाबा डोण्या पुजारी जाऊन भेटला त्या उमाट्या टेकाला बघा त्या संताजी शेंडग्याने माकोजी रानग्यानं त्या
येत्याला पुजारी बघितला आणि बरे मनाचा विचार केला. काय बोलत होत संताजी महापुजी या डोने ह्या गावड्याला कोण परगावचा पुजारी कोण पाहुणा यायला लागला या वेळेला. बोला याला आता बघा लागेला सांगा याला बघा लागेला कोणाला चला यो धनगे विजयाचा दादा आता कोणाला चला यो धनगे विजयाचा बळ देवाची सजीव चले गा बाबूजी होणारे गा ह्याच्या तोंडाला चिता घे ती आता ओळख नाही पाळख कोण दलाल्या धनगरी 100 मेंढ्याचे खाण लागल्या बाजूला घेऊन यायला लागला. संताजीने चटक्याने महापुजी राणीयानं नेत्रानं बघितलं या डोन्या गावड्याला सगळा एवढ्याच डोण्या जाऊन त्या मेढवाड्याला भिडला. काय प्रकार घडला या उमाच्या टेकाला डुकरीचं जाळं वजन झालेलं डोण्याला काय केलं त्या पेढेच्या तोंडाला टाकलं आणि बरे त्याच वेळेला काय बोलत होता रे बाबा संताजी महापुजी ह्या पुजाऱ्याच्या बाळाला बाबा कोणत्या गावचा कोणत्या आणि देवाचा तू पुजारी भंडाऱ्याचा वाटवा दिसतोय तुझ्या बघलेला काळा कांबळा आहे तुझ्या खांद्याला येताची कटी आहे तुझ्या हाताला. हे तुझं नाव गाव पाहिजे आम्हाला सांगायला. संताजी माकोजी बोलत असता डोण्यात सांगू लागला हो बाबा मी कुठला आहे सांगू का. बोलायाला लागेला सांगायला लागेला काबरूर पल्ल्याचा तू बोलवी लागला. फुलेवाडी नगराचा मुलगा आहे मी कुणाचा नारूबा या गावड्याचा तू यार भागलेला. नारूबा या गावड्याचा नारूबा या गावड्याचा दोन्या मगे नावाचा तो मेरे भागलेला. बघा पहिल्या सतयुगाला विचार पडला संताजी शेंडग्याला आणि त्या माखूजी राणग्याला आणि त्या ठिकाण्याला ओळख नाही पाळख पै नाही पाहुणा गण नाही गोवात कोण पाहुणा आला सर या 100 मेंढ्याचं कांड घेऊन आमच्या मेंढवाड्याला. संताजी शेंडग्यानं महापुजी राणीयानं मनाचा विचार केला. बघा एवढ्या डोण्या भिडला होय संताजीने माखूजीने विचारला अरे बाबा तू कोणत्या गावचा पुजारी. या टाइमाला सोन्या गावड्याने काय ओळख सांगितली त्या ठिकाण्याला. बघा, मी कोलवाडी नगराचा मुलगा आहे नारूबा गावड्याचा डोण्या नाव आहे माझं म्हणून लागला. ओळख लागला होता सांगायला संताजी महापुजीला. तेव्हा तुम्ही असं करा काय करायचं आजची रात्र एवढ्या माझ्या मेंढ्या तुमच्या वाड्यात असू द्या आणि बरे आणि उद्याच्याला माझ्या मी मेंढराची सोय करतो बरे का. संताजी बापूजीने विचार केला अरे तुझ्या मेंढराजनी शिंग आहेत का आमच्याजनी शिंग आहेत घर पाहुणा म्हणून आलाय आमच्या मेंढवाड्याला. हे संताजीनं महापुजीनं सांगितल्याप्रमाणे बांधलेलं पेढ्याचं तोंड सोडलं आणि या पुजाऱ्याच्या मेंढ्या वाड्यात ढकललेल्या वासी नगराला वाशी दादा नगराला त्या वासी दादा नगराला वाशी दादा नगराला वासी दादा नगराला माझ्या नंबराला अरे वंताच्या वर्गाला गाठवण्याचा वबिला देवीचा भावनी भगतीचा भावरती डोण्याची भावरती डोण्याला
बघा हो भावरती डोण्या मेंढ्या वाड्यात घातल्या. हे संताजीच्या माकुजीच्या मेंढवाड्याला मेंढ्या घातल्या त्या ठिकाण्याला उकडीचे जाळे टाकले पेढेच्या तोंडाला आणि संताजीला माकुजीला डोण्या बोलू लागला. काय बोलत होता या उमाट्या टेकाला? बाबा आता असं करा, मला एवढा चाफू माळ्याचा वाडा कुठं आहे तू दाखवता का? संताजीनं माकुजीनं या डोन्या पुजाऱ्याचं बोलणं ऐकून घेतलं त्या जाग्याला. काळजी करू नको, आम्ही चाफू माळ्याचे घर दाखवतो तुला, चल म्हणली वाशी नगराला. संताजीनं माकुजीनं या पुजाऱ्याच्या बाळाला घेतला संगतीला. बघा मेंढ्या वाड्यात घातल्या, डोण्याला घेऊन ते चापू माळून संताजी कुठं आलं? त्या वाशी नगराला. अरे वाशी दादा नगराला या जाय. वाशी दादा नगराला. वाशी दादा नगराला. वाशी दादा नगराला. पुणे दादा गेल्याचं घाट, पुणे दादा उद्या तिने सांगेला ना उद्या काल वेळेला. संध्याकाळ वेळेला का संध्याकाळ वेळेला. ताजी तो शेंडे का का मागोची चोराने का. त्या बरे धावूने का घेरे लागले धावायला. ते बरे धावूने का घेरे लागले धावायला. नाही पाडे का वैद नाही पावला. नाही पावला का गय नाही पावला. आता रस्त्यावरनं घर दाखवायचं म्हणलं तर अनोळखी माणसालाच दाखवलं पाहिजे. कधी नातू गेलेला डोण्या पुजारी त्या वेळेला या संताजीला माकुजीला म्हणत होता चापू माळ्याचा वाडा पाहिजे मला धावायला. बघा गावात गेलं आणि तीन तिकटीवर उभा राहिलं होय होय आणि या डोण्या पुजाऱ्याला तो वाडा चाफू माळ्याचा दाखवला. लांबनच वाडा दोघांनी धावला या डोन्या गावड्याला. दादा हे वाडा आहे चाफू माळ्याचा, जा म्हणजे त्याच्या घरला. त्या टायमाला आणि प्रकार कुठला घडला हो त्या वेळेला? हे संताजी शेंडगा माकुजी रणगा निघून गेला आपल्या घरवाड्याला. बरोबर आहे. आता संध्याकाळच्या वेळेला जेवून खाऊन आणि मेंढरा जायचा आहे की मेंढ्या वाड्यात आहे त्या आणि बरे त्याच वेळेला डोन्या गावडा रे बाबा निघून गेला ह्या कुळंब्याच्या वाड्याला. चाफू माळ्या आच्या वाड्याला. चापू माळ्याच्या वाड्याला. माळ्याच्या वाड्याला. चापू माळ्याच्या वाड्याला. याचा यो बाळेगा. पुजाऱ्याचा यो बाळेगा. याच्या तोंडाला बाहेर या बाजूला. उभा राहिला जाऊन उभा राहिला. मारी कुणाला चाकू मारी दादाला. कुमारी दादाला चाकू मारी दादाला. कुळंब्याच्या बाळाला. कुळंब्याच्या बाळाला. चापू माळी काय धनगराचा माणूस आहे का? नाही बरं का? माणूस शेतकऱ्याचा. होय होय अहो 12 वर्षे देवाची सेवा करत होता. कुठल्या विठ्ठल बिरदेवाची? या गावा कोलवाडीला 12 वर्षाची सेवा करत होता त्या जाग्याला. बघा फुलाचा हार वाशीत करणार आणि पूजेच्या टायमाला कोलवडीत गाठणार. असा नीतीचा नेम चालला होता चापू माळ्याचा. म्हणजे किती भक्ती श्रेष्ठ असेल त्याची. आणि बरे त्याच वेळेला त्या टायमाला कुठेतरी आपला वांदपण फिटावा, अंगाचा घ्यायचा डाग निघून जावावा म्हणून नीतीच्या नेमाला जाईत होता या गावा कोलवाडीला. आणि पूजेची त्याची अगदी चांगली भक्ती होती त्या वेळेला. आणि बरे तसाच्या डोण्याचा आवाज त्या चापू माळ्याने वाड्यात ऐकला. हे जसा रे बाबा कुळंब्याच्या कानावर आवाज गेला त्या ठिकाण्याला. बघा
काय बोलत होता चाफुमाळी त्या वेळेला? हे पंढरीच्या पांडुरंगा विठ्ठला, पंढरीच्या पांडुरंगा विठ्ठला, नवरेगा कंठ माझा दाटला, नवरेगा कंठ माझा दाटला. पांडुरंगा विठ्ठला, पंढरीच्या पांडुरंगा विठ्ठला, नवरेगा कंठ माझा दाटला, नवरेगा कंठ माझा दाटला. दादा बघायला नगराला, पुढे पडलो बघाय जीवाला, चाफुमाळी माझ्या या दादाला, चाफुमाळी माझ्या या दादाला. बघा आता चाफुमाळ्याला काय माहिती असणार हो पुजारी आला यो पुजारी कसा काय आला असेल घरवाड्याला? बघा जमखंडी म्हणून तो ताबीज करायला गेलेला पुजारी आला असेल असं त्याची काही भावनाच झाली नाही. आणि बरे बघा पेतान बाहेर वाकून बघितलं, या कुळंब्याच्या बाळानं बाहेर बघितलं त्या ठिकाणी आला. बघा भक्तीचा पुतळा, भंडाऱ्याचा मालक, वाटव्याचा धनी दोन्ही पुजारी दिसला दरवाजाच्या तोंडाला. या चाफुमाळ्यानं नेत्रानं बघितलं या पुजाऱ्याच्या हा बाळाला. गडबडीने त्याने हात मारले आपल्या गडकीला. स्वतःच्या राणीला काय बोलू लागला? आवर म्हणला काय कर पंचायती पादर पाण्याचा तांब्या भर दोन भाताचं मुक्त आरती ठेवून बाहेर ये. स्वतःच्या राणीला सांगू लागला रे बाबा त्या जाग्याला. चाफुमाळ्याच्या राणीने ऐकून घेतलं आणि गडबडीने पण आरती पाझळली. लय केली गडबड घालय केली माळ्याच्या राणीने का माळ्याच्या माऊलीनं, भक्तीवरच्या माऊलीने का भक्तीवरच्या माऊलीनं धरली हाताला ते पाण्याचा घेताना. केली गडबड घा गडबड्याच्या तोंडाला, गडबड्याच्या तोंडाला घा आगणीचा उरला, आगणीचा उरला घा आगणीचा उरला. बघा माळ्याचं पथीवरती ना ऐकलं. स्वतःच्या राणीला सांगितल्यानंतर पंचायती पाजळून हातामध्ये धरली बाईनं त्या ठिकाणी आला. मुक्त भाताचा आरती ठेवली, पाण्याचा तांब्या भरली आणि हुमऱ्याला आली. बाई निघून आली दरवाजाच्या तोंडाला. चाफुमाळी म्हणजे नवरा बायको दोघंही आले. होय होय भक्तीचा पुतळा, अग्नीचा हुरळा डोण्या नेत्रानं पाहिला. या चाफुमाळी दादाने त्याने काय केलं? काय केलं त्या ठिकाणी आला. गलतीनं पायावर पाणी घातलं. होय होय पंचार्थीने चंद्रमुख पुजाऱ्याचं होय भाताचं मुटकं दुईकडे टाकलं त्या ठिकाणी आला. आणि पुजाऱ्याचं दर्शन दोघांनी घेतलं घरवाड्याला. कपाळ भरून भंडारा बावणी विद्या लावला त्या दोघांना. दोन्या पुजाऱ्याने काय केलं रे बाबा त्या जाग्याला. बघा, ज्याची करणी आहे तू करणारच. आणि बरे त्याच वेळेला त्या टायमाला कपाळ भरून भंडारा लावला दोन्याने त्या वेळेला. कुणाला? चाफुमाळ्याला आणि चाफुमाळ्याच्या राणीला. हे 14 विद्या भंडारा वाया जायाचा नाही देवा जुडीच्या देवाचा. बघा त्याच वेळेला काय प्रकार घडला. काय बरे आत निघून गेला बसायला, आपलं घोंगड टाकलं त्या वेळेला. हे डोल्या पुजारी जाऊन बसला रे बाबा पंचाळ झोप्याला. आळ्याच्या वाड्याला या वाड्याला, आळ्याच्या वाड्याला पुजारी माझा गेला या रे गेला या, पुजारी माझा गेला कपाने झालं या ग झालं या, कप्पा मध्ये चालल्या कप्पा बुधी चालल्या या चालल्या कप्पा बुधी चालल्या.
बाई झालं नवाळ. बघा चहा पाणी झालं आणि चहा पाणी झाल्यानंतर चाफू मायाने विचारले डोण्या पुजाऱ्याला, काय विचारू लावला त्या जाग्याला. अरे डोण्या, हो ना माग ना पुढं, आणि बरे आधार नाही तुला कुणाचा. होय होय. जलन सांभाळ करतो म्हणून बाग घेऊन आला, त्यानं सुद्धा तुला हाती पार केलं. आणि पण आज कुटुंबाच्या वडीने तू माझ्या वाड्याला आलास. अपुमारी बोलत होता या ढोण्या गावड्याला. तेव्हा तू कुठल्या मुलखाला गेलास, काय काय घेऊन आलास? सांगाय पाहिजे मला. डोण्या हलक्या उल्हासानं आणि मोठ्या मनानं चापू माळ्याला सांगू लागला, या ढोण्या पुजाऱ्याने काय सांगायची सुरुवात केली चापू माळी दादाला. दादा काय सांगू म्हणला, धन्य करणी या भंडाऱ्याची. बोलायला लागेला बाबा सांगायला लागेला. बोलायला लागेला देवा सांगायला लागेला. स्वतःच्या वाड्यात बाबा स्वतःच्या वाड्यात बोलाले मला ते बाबा मंदिरे मला बोलते बाबा पुजारी सांगते जेवढे मी आशाला बाबा चमारेल्या मुलगाला. मुलगाला बाबा कारेल्या मुलगाला बाबा भक्ती म्या आणलिया. नाही पाळे के बाबा वर्गे नाही पावेना. वर्गे नाही पाळे के बाबा बरे नाही पावेना. भंडाऱ्याच्या जीवावे भंडाऱ्याच्या जीवावे अंतयाने पारेगा अंतयाने पारेगा. गोळा केले या दिल गोळा केले या. गोळा केले या दिल गोळा केले या. बघा काय डोण्याचा पै पाहुणा होता का हो जमखंडी देशाला. या जमखंडी भागाला ओळख नाही पाळक त्या ठिकाणी आला. हे कांदा म्हणून होय होय. बिकट कांद आणि या कांड्या मुलकात जाऊन 100 मेंढ्याचं खाण आणि पैशाने भरलेला वाटवा भरून यायचं म्हणजे साधी गोष्ट नाही. या जोडीच्या देवाची करणी आहे त्या ठिकाणी आला. अरे मुठमुठ लुकरीनं लुकरीचं जाळं भरलं. होय होय. चौली पावल्या दिली रुपयाने भंडाऱ्याचा वाटवा भरलाय. रेषानं तमाम भरला पुजाऱ्याचा कारण हा मुलकाला. डोण्या जसा सांगायला लागला, चापू माळ्याने आपल्या कपाळाला हात लावला, धन्य करणी डोण्या तुझ्या देवाची. आता काय करायचं. अरे एवढं दिर्ब आणलं. होय होय. काय हरकत नाही म्हणला. लगेच गॅतीनं 5 पकवानाचा स्वयंपाक केला. जेवलं खाल्लं कोण, चापू माळी डोण्या. या चापू माळ्याच्या वाड्याला डोण्या सांगू लागला त्याच वेळेला. या डोण्याने काय सांगायची सुरुवात केली ह्या कुळंब्याच्या बाळाला. दादा ओ सकाळच्या पारी तुम्ही मेंढवाड्याला या, माझा मी जातो म्हणला मेंढराच्या वडीनं. म्हणून त्या ठिकाणी ह्याला डोण्या निघून गेला मेंढवाड्याला. सकाळच्या पारी तांबाट फुटायला चाफू माळ्याने डोण्याचा वाडा हा घातला. निघून या चालला निघून यो चालला. मारे गाला लागेला मारे गाला लागेला. बाजूला
ऐका माझ्या दादानो, ऐका माझ्या बाबानो. आणि प्रकार कुठला घडला या त्या टायमाला या तिन्ही सगळं सवयच्या पाऱ्याला हातवून या पुजारी जाता बी जाता निघून गेला आपल्या मेंढवाड्याला. रामाची रात्र संताजी माकोजीने दोघा तिघांनी काढली मेंढवाड्या. आणि बरे आता सकाळी पारी मेंढर वेगळाय पाहिजे. या तिघा मेंढक्याने आपापल्या शेवटा मेंढर येऊन मारली ह्या गुंडमा टेकाला. संताजीने माकोजीने आपला आपला शेवट मारला. आणि बरे आता या पुजाराने बी आपल्या शेवटावर मेंढ्या घेतल्या. 100 मेंढ्याचं खांड मारलं आपल्या एका बाजूला. बघा, बारीक मोठं 100 मेंढ्याचं खांड त्या चाफुमाळ्यानं बघितलं. आनंद चापू माळ्याच्या जीवाला झाला त्या ठिकाण्याला. करणी डोण्या म्हणलं तुझ्या भंडाऱ्याची, आणि धन्य करणी तुझ्या देवाची. हे बोलत होता रे बाबा या उमाट्याच्या टेकाला. आणि अंतनी पार दीर्घ गोळा करून आणलंस तू या वेळेला. आता काय करायचं. 100 मेंढ्याचं खांड बघितलं. चाफुमाळ्याला डोण्यात सांगू लागला, दादा हो हे काय बघता म्हणलं, हे लोकरीचं जाळं बी बघा की म्हणलं पेडच्या तोंडाला. हे लोकरीचं जाळं सुद्धा जाऊ लागला या कुळंब्याच्या बाळाला. बघा, चाफुमाळ्याने विचार केला, म्हणाला लोकरीचं जाळं बघितलं, कुणाला दिलं नाही, कुणाला घेतलं नाही, एवढं अंतनी पार कुणाच्या जीवावर निर्माण. या युट्यूबरुच्या नावावर हिरवे गोळा झाले मला कांडे हा मुलकाला. त्याच वेळेला त्या टायमाला ओला याला यो लागेला, सांगा याला लागेला, ओला याला यो लागेला, सांगा याला लागेला. या दादाला गुडघ्याच्या बाळाला, चापू मारी या दादाला गुडघ्याच्या बाळाला. दादा ये म्हणतो या, दादा दादा म्हणतो या, माझ्या नोकरीला दादाला मला काय बघावं. दादा ओ आता ज्याचा धंदा त्यानेच केला पाहिजे. असं कर. हवा हा माल काही ठेवायचा नाही. या माझ्या लोकरीच्या जाळ्याला कोणतरी गिराईक पाहिजे बघायला वाशी नगराला. चापूमाळ्याने मनाचा विचार केला, जातीचा पटकूर जातीतच राहिलं पाहिजे. म्हणून काय केलं. लगेच त्याने संताजीला माकोजीला विचारलं, हो अरे बाबानो माझ्या पुजाऱ्याची नोकर द्यायची ऐकून घेता का. हे संताजीनं माकुजीनं ह्या कुळम्याच्या बाळाचं बोलणं ऐकून घेतलं त्या जागेला. दादा हो आम्ही नोकरीसाठी आता 15 दिवस झालं 2-3 गाव हिंडून आलो. या लोकर काय मिळाली नाही आम्हाला. पुजाऱ्याची नोकर मिळून द्यायची असेल तर आम्ही घ्यायला तयार आहे.